इति श्री नारद पुराणे संकटनाशनम गणेश स्तोत्रम संपूर्णम। काकू परीला सोडते। आल्या आल्या झालीच माझी पूजा। हो काकू तुम्ही गुडघ्याला तेल लावताय ना का संपलंय आता? हो अगं परवाच संपलंय। मी जाता जाता पाठवते दुकानदाराला, तो आणून दे। अगं कशाला, हे आणतील ना मग। हो हो मी जाईन, काही काळजी करू नको। हो काका काकू मी आणते ना। बरं ठीक आहे पाठव। चला येते मी। नेहा आज अगदी आनंदात दिसतेस, काय विशेष? आज माझं घराचं काम होईल असं वाटतंय। म्हणजे यशनी मोठ्या सरांना माझ्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल सांगितलंय। जर तसं झालं ना तर माझा घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। वा वा हे फार छान झालं। तुला खरंच सांगतो नेहा, तो यश ना खूप चांगला मुलगा आहे। माझा फ्रेंड आहे ना म्हणून चांगला असणार। येस पण बरं झालं ग नेहा। अगं नाहीतर तुझी ती वहिनी तिने विकायलाच काढलं होतं घर, गिराईक सुद्धा उभं केलं होतं तिने। आता सांग तिला, म्हणावं हे घर माझं आणि परीचं आहे, इथून आम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही। चांगलं खडसाव तिला। नक्की सांगेल, आधी पैसे तर येऊ दे। चला मी निघते। बर परी नीट राहा आणि वेळेवर जेवण। आणि काका काकूंना त्रास नाही देणार मी। चला मी येते काका। Yeah. बाय बाळा। बाय आई। उठलात का स्वामी? हा आता उठलाच आहात तर लवकर निहारी करून घ्या बरं का, करून ठेवलंय मी। असं का बोलते म्हणजे? आता प्रेमाने बोलले ना मी, तरी नकोय का? ओ मॅडम माझे पैसे देते रे, मी कुठे पळून चाललीये का? आणि तुम्ही थांबाव जरा, तुमच्याशी नाही बोलत आहे मी। आणि मी जर पळून गेले तर तुम्हाला कोण पोसेल, है ना? तुम्ही थांबा जरा। हे गे रे, एक तर ना हे, हा हे गे, आणि वरचे तुम्हालाच राहू द्या। ओ मॅडम हे पैसे कमी आहेत ना? ओ मॅडम हा आता बोला तुम्ही। मी कुठे? तुम्हाला काय करायचंय हो? मी कुठे चाललीये वगैरे? तुम्हाला नाहीये ना तुमच्या बहिणीची काळजी? मला मात्र आहे। हा मला तिचं लग्न लवकरात लवकर करायचंय, समजलं? अरे का तिच्या मागे लागले म्हणजे काय? तिला जन्मभर असंच घरात ठेवायचंय तुम्हाला? नका हो, मला नसते प्रश्न विचारू। तुम्ही ठेवा फोन। ओ तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका हो। तिचं सगळं छान चालू आहे वगैरे ठीक आहे, पण जेव्हा तिला झेपेन असं होईल ना तेव्हा सगळं घेईल आणि तुमची बहीण आणि तिची ती आगाऊ मुलगी आपल्या घरात येऊन पडेल, समजतंय का? आणि मग मलाच करावं लागेल तुम्हा सगळ्या कामांचं। तुम्ही ठेवा फोन, भरपूर काम आहेत मला, तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये मी। काय आहे? काय बघता माझ्या तोंडाकडे? सोनं लागलंय का? निघा तुम्ही, जो येतो तो। तुम्ही ठेवा फोन। एक फाईल पूर्ण करायला एवढा वेळ लागतो तुम्हाला? अहो सर तुम्ही कालच मला दिली आहे ती फाईल, आजच्या दिवसात देतो पूर्ण करून। देतो पूर्ण करून म्हणजे द्यायलाच पाहिजे, पूर्ण दिवसाचा पगार मिळतो ना, मग कामही पूर्ण करा। काही झालं तरी आजच्या दिवसात काम पूर्ण झालंच पाहिजे। हो सर करतो। ओ गॉड, मिस शेफाली ओरडू नका, ऑफिसची काही शिस्त असते ती पाळा जरा। अहो सर ओरडू नको तर काय करू? हे बघा ना, माझ्या सॅलरी अकाउंटवर एवढे पैसे। माहितीये मला, ओरडू नका। माझ्या मागे केबिन मध्ये या, चला या। अरे वा, आज सकाळी सकाळी इथे? हो म्हणजे काम झालेलं दिसतंय। मग झाल्या नेहाजी घर विकायला तयार? नाही ना, ती ऐकतच नाहीये। मी तिला सांगितलं, मी तिला म्हटलं की जर
काही प्रॉब्लेम झाले तर म्हणजे ते बँकेची माणसं जर तयार नाही झालीत ना तर रस्त्यावर यावं लागेल. एवढ्याशा मुलीला घेऊन तू कुठे जाशील विचारलं मी. काही बोलतच नाही. काही परिणाम नाही तिच्यावर. नुसती ढिम्म. ठीक आहे. ठीक ठीक म्हणजे एक तर नेहाजींना माझ्याबरोबर लग्न करायला तयार करा. म्हणजे उरलेले सगळे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करेन. नाहीतर त्यांना घर विकायला भाग पाडा. आणि दोन्हीपैकी काहीच जमत नसेल ना तर माझे पैसे मला परत करा. अहो असं काय बोलताय. मी प्रयत्न करतेय ना. तुम्ही डायरेक्ट पैसे काय परत मागताय. हे बघा माझ्याकडे पैशांची कमी नाहीये पण मी व्यवहाराला पक्का आहे आणि आपली डीलच झाली आहे ना तशी. त्यामुळे माझ्याकडे कितीही पैसे असले ना तरी मी माझे हक्काचे पैसे कधीच सोडत नसतो. अहो अहो ऐका ना. अहो अशा कामांना वेळ लागतो. नेहा अडाणी नाहीये. शिकली सवरलेली मुलगी आहे. नोकरी करते ती. अशी मुलगी सहज तुमच्याशी लग्न कसं काय करेल. इतकं सोपं असतं तर काय हवं होतं ना. तुमच्याकडनं घेतलेल्या एवढ्याशा पैशामध्ये मी केवढी मोठी रिस्क घेतेय ते आधी बघा ना. तुम्ही काय सारखे पैसे पैसे करताय. हे बघा मॅडम आपलं ठरलंय त्याप्रमाणे पूर्ण काम करा आणि पूर्ण पैसे घेऊन जा. नसेल जमत तर मला माझा ऍडव्हान्स परत करा. कधी करताय परत. परांजपे वकील म्हणतात मला. एक वेळ देव माफ करेल. मी नसतो माफ करत. मी कोणालाच सोडत नसतो. बाकी एखाद्या माणसाला कायद्याच्या कचाट्यात कसं अडकवायचं माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. घ्यायचा अनुभव. नाही 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 मला कशाला. मी काय म्हटलं अशा कामांना वेळ लागतो. होणारच नाही असं नाही म्हटलं ना मी. हा होईल होईल आपलं काम होईल. मी करेन. ठीक आहे. आणि काम झाल्याशिवाय परत मला तोंड दाखव नका. निघा आता. हो ठीक ठीक आहे. सकाळी सकाळी या बाईचा चेहरा बघितला आता सगळा दिवस खराब झाला. राजेश चहा घे रे. भिकेचे डोळे लागले त्या निहाला. हा परांजपे हातातून गेला ना तर ही तो उपाशी मरणारच. माझ्यावरही उपाशी मारायची वेळ आणणार. हिला तडक गाठायला पाहिजे. पप्पा पप्पा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. वेळ आहे ना तुमच्याकडे. नाही. यू व्हेरी फनी. नाही मी गंमत नाही करत आहे. खरंच कामाला म्हणून म्हटलं वेळ नाही. तू आधीच जास्त बोलत काय. थँक्यू. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. एक मिनिट. एक्सक्यूज मी. प्लीज प्लीज कम इन प्लीज. नमस्कार. नमस्कार. हे कोण. मिस्टर डिकॉस्टा. पप्पा माझ्या डोक्यात एक बिझनेस प्लॅन आहे. तुझ्या डोक्यात बिझनेस प्रपोजल म्हणजे काय खरं नाही. You're so funny, पप्पा. पप्पा ह्यांची एक फॅक्टरी आहे जी पपया आणि ॲलोव्हेरा ह्याचा एक फेस पॅक बनवते. अच्छा. मी पर्सनली यूज करते पप्पा. यू सी द ग्लो ऑन माय फेस. येस. तर आणि मुख्य म्हणजे हे एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. सेंद्रिय. हा सेंद्रिय बरोबर. ऑर्गॅनिक सेंद्रिय. हा तेच तेच ते तेच ते. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर त्यांच्या फेस पॅक साठी रॉ मटेरियल बनवून दिलं तर आपल्यासाठी हा एक खूप मोठा
चांगला आणि यशस्वी बिझनेस ठरेल पप्पा. तर मी असं ठरवलंय की आपण एक अशी जमीन घेऊया हा आणि तिथे पपाया आणि ऑलोवेरा याची फार्मिंग करूया. फक्त 50 लाख इन्व्हेस्टमेंट आहे पप्पा. 50 लाख चांगलाच प्रपोजल आहे. राईट. हो ना. बघा मी म्हंटल होतं की नाही तुम्हाला की पप्पा ना आपलं बिझनेस प्रपोजल 100% आवडणार. सी बाय द वे, जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्या व्यवसायाविषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आहे माहिती? ऑफकोर्स मी सगळा अभ्यास केलाय पप्पा. म्हणजे काही प्रश्नच नाही. मला एक सांग की पपयांची लागवड कशी काय करतात? पपईची काय लागवड म्हणजे? म्हणजे मला एक सांग, पपया मातीच्या आतमध्ये येतात का झाडावर येतात? ऑफकोर्स हे पपाया इज अ फ्रूट सो झाडावर येत आहे. चांगला अभ्यास आहे. बाय द वे, कुठल्या ऋतूमध्ये, आय मीन कुठल्या सीझन मध्ये आपण पपया लावल्या पाहिजे? एप्रिल, मे, मे बी आय एम नॉट शुअर ऑफ इट. बाय द वे, कुठली शेती करायची म्हणाल तुम्ही आणखी? कोरफड? कोरफड नाही पप्पा, ॲलोवेरा. त्यालाच मराठीमध्ये कोरफड असं म्हणतात. इज इट? बाय द वे, कोरफड या झाडाची उंची किती असते? हे बघा कसं आहे की नारळाच्या झाडाची जी उंची असते की नाही तेवढंच ते असतं. म्हणजे नाही तेवढी नसते ती, थोडी कमी एवढी असते. काय झालं पप्पा, तुम्ही का हसताय? नाही, मला हसावं का रडावं हेच कळत नाही. म्हणजे याच नारळाच्या झाडावरनं उडी मारून जीव द्यावा असं वाटतंय मला. ओ नो पप्पा प्लीज. पप्पा जीव देण्याच्या गोष्टी करू नका, मला भीती वाटते. तुम्हाला माहितीये किती काळजी वाटते मला तुमची. कसं आहे सुनबाई, पाण्यात उडी मारायच्या अगोदर ते किती खोल आहे हे माहित असायला. तसंच शेती करायच्या अगोदर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण अभ्यास करायला. आणि माझ्या अंदाजाने तुम्हाला बेसिक सुद्धा ज्ञान नाही या गोष्टीचं. एक काम करा, आपल्या घरामध्ये बऱ्याच कुंड्या आहेत, तिथली कुंडी घ्या, त्यात झाड लावा, ते मला वाढून दाखवा आणि मग शेती करायचा विचार करा. ठीक आहे? या तुम्ही. अहो सर, पण असं झालंच कसं? माझ्या सॅलरी अकाउंटला 50 लाख जमा झालेत. 50 लाख म्हणजे? शेफाली, 50 लाख म्हणजे किती ते माहितीये मला. हो सर, मी तेच विचारतेय की माझ्या सॅलरी अकाउंटला एवढी अमाऊंट आलीच कशी? आलीच कशी म्हणजे ते, हा, समीर सर त्यांनी जे सांगितलं तेच फॉलो केलं मी. समीर सरांनी माझ्या अकाउंट मध्ये 50 लाख जमा कर. पण का ते मला काय माहित. मी तुमच्यासारखा नाही बॉसला असे उलट प्रश्न विचारायला. ते जे सांगतात ना ते मी करतो. का कशासाठी असा आगाऊपणा मी करत नाही. कदाचित खुश झाले असतील तुमच्या कामावर ते. ओ गॉड, समीर सर तर एकदम छुपे रुस्तम निघाले. माझ्यावर प्रेम आहे हे बोलून दाखवता येत नाही म्हणून त्यांनी ही आयडिया केली का? समीर सर, यू आर सो क्यूट. आता मला सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण काय करू? निघा आता. काय करू? निघा आता. काय करू? तुमचं बोलून झालं असेल तर या आता. ऑफिसची कामं करा.
हो सर, थँक्यू सो मच सर. हा. शेफाली, शेफाली, अगं कुठे निघाली? कुठल्या धुंदीत असते? नेहा, ते पैसे तुझ्या अकाउंटला ट्रांसफर. मैडम थांब रे तू जरा. रुको, अरे नहीं. अंदर जाने का परमिशन नहीं है मैं मैडम. मेरे ननद को मिलने आई हूँ और मैं उससे मिलके रहूंगी. मेरा काम है. वहिनी, तू इथे कशी? काय करणार? मलाच यावं लागलं ना. हो, मी एंट्री करते नंतर, तुम्ही जा. मलाच तुझी काळजी, त्यामुळे जोडे मलाच झिजवावे लागतात. तुझा भाऊ बसलाय तिथे पायावर पाय ठेवून. त्याला म्हटलं जरा बुड हलव, 4 पैसे कमव, नाही ऐकत. आणि तू शहाणी असं वाटलं म्हणून तुझ्याशी बोले तर तू ऐकत नाहीस. वहिनी, हळू, हे ऑफिस आहे, घर नाही. हा, ऑफिस असू दे ना तर घर असू दे, मला नाही फरक पडत. मी तुझ्या भल्यासाठीच इथे आलेली आहे. एक्सक्यूज मी, मी काय म्हणतो, इफ यू डोंट माइंड, तुम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन बोलता का? म्हणजे तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळेल आणि इथे काम करणाऱ्यांना डिस्टर्ब पण होणार नाही. त्यांना शांतपणे कॉफी वगैरे घ्या. चल बाई, चल चल, जरा जास्तच काळजी तुझी त्याला. सांगते तुला. ये. वा वा वा, किती छान आहे ग कॅन्टीन. बऱ्याच लोकांना बसायला जागा इकडे. काय काय मिळतं वाटतं इकडे. इथे बस. ऐक ना, मला काय म्हणायचं होतं, तू ना खरंच खूप नशिबवान आहेस. म्हणून तुला परांजपे सारखा देव माणूस भेटला. तू त्यांच्याशी लग्नाला नकार दिलास, पण तरी सुद्धा बघ केवढी मदत करतायत तुला. पण तुला कुठे काय आहे त्यांच्याबद्दल? वहिनी, असं का बोलतीयस? ते मला जी काय मदत करताय ना, त्याची जाणीव आहे मला. मनातल्या मनात नुसत्या जाणीवा असून काय उपयोग? त्यासाठी काहीतरी करावं लागतं. मी तर म्हणते नेहा, तू या स्थळाचा परत एकदा विचार कर बाई. अगं, परांजपे चांगला माणूस आहे. तू जर त्यांच्याशी लग्न केलंस ना तर तू आयुष्यात सेटल होशील. तुझ्या घराचे प्रश्न सुटतील आणि सगळ्या अडचणीही मिटतील ना. वहिनी, माझा घराचा प्रश्न सुटेल आणि माझ्या अडचणी सगळ्या दूर होतील म्हणून मी परांजपेंशी लग्न करायचं का? आणि घराचा प्रश्न तसंही सुटेल. कसा काय? यश आहे ना, तो मोठ्या सरांची बोलणारे माझ्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल. आणि जर तसं झालं ना तर मला पैसे मिळतील आणि माझे सगळे प्रश्न सुटतील. यश? यश कोण? अगं, यश जो आता आपल्याला म्हणाला ना जाऊन कॅन्टीन मध्ये बसा, तो माझा कलिग आहे. तू बस, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. अच्छा, तो यश होता तर. एवढं सगळं जुळून आणलंय, याच्यामुळे सगळा प्लॅनच फिसकटायचा माझा. याला का इतका नेहाचा पुळका येतोय? पण एक कॉफी. नेहा, बघ ग बाई, तू ना एक साधी मुलगी आहेस. जग चांगलं नसतं. एकटी बाई बघितली ना की मदत करणारे अचानक उगवतात. आपल्याला मदत करतायत असं दाखवतात, आपला फायदा घेतात आणि आपल्याला लुबाडून निघून जातात. मी तुला सावध करण्याचं काम करते. वहिनी, अगं, यश खूप चांगला मुलगा आहे. त्याला माझा प्रॉब्लेम माहिती आणि तो मला मदत करतोय, बस तेवढंच. काही आहे, जगात कोणीच कोणाची अशी फुक्कट मदत करत नाही. प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतोच. वहिनी, लक्षात ठेव, तुला तुझ्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी परांजपेंच्याच हातापाय पडावे लागणार आहेत. ऑफिस मधल्या ह्या अशा कलिग बिलिगचा काहीही उपयोग होणार नाही, कळलं? तुझ्यासाठी इथे वाकडी वाट करून आले. काय फायदा झाला? खूप कामं पडली आहेत ग माझी. मला निघायला हवं. थंड झाली कॉफी, पिऊन जाते. चल, येते मी. लक्षात ठेव फक्त मी काय सांगितले ते. नेहा, अगं, सकाळपासून बाहेर पडले ना मी, ते माझी ना शुगर लो झालीये. हे घेऊन जाते मी. ठेवलं ह्याच्यात थोडं.
सॉरी यश, माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर. माझी वहिनी थोडी अशीच आहे. अगं, तू कशाला सॉरी बोलतेस? तुझी काय चूक आहे? इट्स ओके, रिलॅक्स. तू ठीक आहे?